Hello dear students, how are you? I hope you all are fine. Dear students, today we are going to learn direct and indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम आपण आज शिकूयात. त्यात ॲसर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य त्यांचे नियम व काही उदाहरणं आपण शिकूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बेसिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच त्यांचे नियम, त्यानंतर पुरुषवाचक सर्वनामे बदलण्याचे नियम, काळवाचक व स्थळवाचक क्रियाविशेषण अवयवांच्या रूपात होणारा बदल, वाक्याच्या प्रकारानुसार कंजंक्शन व रिपोर्टिंग वर्ब, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना कुठल्या वाक्याच्या प्रकारात कुठलं कंजंक्शन व कुठलं रिपोर्टिंग वर्ब वापरतात हे आपण शिकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याच्यात वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम शिकूयात. सुरुवातीला बघा, रिपोर्टिंग वर्ब भूतकाळी असताना इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टेड स्पीचमधील क्रियापदांच्या रूपात होणारा बदल आपण शिकूयात. तर खालील तक्त्यावरून ते आपण अभ्यासूयात. बघा, तर मग तक्त्यात डायरेक्ट स्पीच व इनडायरेक्ट स्पीच असे दोन कॉलम आपण केलेले आहेत. डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टेड स्पीचमधील क्रियापद व इनडायरेक्ट स्पीच केल्यानंतर त्यात बदल झालेले क्रियापद. एक, रिपोर्टेड स्पीचमधील वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल व क्रियापद फॉर एक्झाम्पल राईट किंवा राईट्स असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना सिंपल पास्ट टेन्समध्ये तो बदलतो व क्रियापद रोट होतं. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल व त्यात क्रियापद ॲम आर रायटिंग असेल तर त्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये होतो व क्रियापद वाज वेअर रायटिंग. त्यानंतर 3, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्यात क्रियापद हॅव हॅज रिटन, त्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट परफेक्ट टेन्स व त्यात क्रियापद हॅड रिटन. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल त्यात हॅव हॅज बीन रायटिंग क्रियापद असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्यात खालील बदल होतो. त्यात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचा होतो व हॅड बीन रायटिंग हे क्रियापद बदलते. सिंपल पास्ट टेन्स त्यात क्रियापद रोट तर त्याचा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल होतो, क्रियापद हॅड रिटन. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल व क्रियापद वॉज वेअर रायटिंग त्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तो बदलतो व क्रियापद हॅड बीन रायटिंग. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स असेल व क्रियापद हॅड रिटन असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा पास्ट परफेक्ट टेन्सच असेल व क्रियापद हॅड रिटनच राहील. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल व क्रियापद फॉर एक्झाम्पल हॅड बीन रायटिंग असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच असेल व क्रियापद देखील हॅड बीन रायटिंगच राहील. फ्युचर टेन्स त्याच्यात शॉल विल क्रियापद असेल किंवा शॉल विल असेल त्याचं पास्ट टेन्समध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होतो व शॉल विलच्या जागी वुल्ड. त्यानंतर डोंट किंवा डझंट असेल डायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये डिडंट होतो. नंतर डिडंट असेल त्याचा हॅडंट होतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. मे माईट असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये माईट होतो. डायरेक्ट स्पीचमध्ये कॅन कुल्ड असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये कुल्ड होतो. डायरेक्ट स्पीचमध्ये मस्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये हॅड टू करावा लागतो. डायरेक्ट स्पीचमध्ये यूज टू असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना यूज टू किंवा उल्ड करावा लागतो. डेअर असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये डेअर्ड होतो. आउट टू राईट असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये आउट टू हॅव रिटन होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच त्याच्यात ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य त्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम आपण शिकूयात.
त्यात ए, विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना स्वल्पविराम व अवतरण चिन्हे काढून दॅट हे कंजंक्शन वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना विधानार्थी वाक्यात दॅट हे कंजंक्शन वापरतात. विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना सेड ह्या रिपोर्टिंग व्हर्बला कर्म असेल तर सेड किंवा सेड टू काढून टोल्ड वापरतात. सेड ह्या रिपोर्टिंग व्हर्बला जर कर्म असेल तर सेड ऐवजी इनडायरेक्ट स्पीच करताना टोल्ड वापरतात. त्यानंतर सी, विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना सेड ह्या रिपोर्टिंग व्हर्बला कर्म नसेल तर त्यामध्ये बदल होत नाही. रिपोर्टेड स्पीचमध्ये डी, रिपोर्टेड स्पीचमध्ये सर किंवा मॅडम असे शब्द असतील तर इनडायरेक्ट स्पीच करताना ते काढून रिपोर्टिंग व्हर्ब पूर्वी पोलाइटली, युअर ऑनर, युअर मॅजेस्टी असे शब्दसमूह असतील तर ते काढून रिस्पेक्टफुलीचा वापर करतात. त्यानंतर ई, रिपोर्टेड स्पीचमधील काळवाचक व स्थळवाचक क्रियाविशेषणांच्या रूपात योग्य तो बदल करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही उदाहरणं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये करूयात. पहिले उदाहरण आहे, रीता सेड टू जयेश, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, मीना गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. आता ह्या वाक्याचे आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू. रीता कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे व जयेश कर्म ऑब्जेक्ट आहे. व विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना सेड ह्या रिपोर्टिंग व्हर्बला कर्म असेल तर सेड ऐवजी टोल्ड वापरतात. तर आता आपण वाक्य बनवू. रीता टोल्ड जयेश, स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढून दॅट हे कंजंक्शन वापरू. मग रीता टोल्ड जयेश दॅट मीना. आता रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळी असताना रिपोर्टेड स्पीचमधील क्रियापदाचा काळ बदलण्याचा तक्ता आपण अभ्यासला आहे. म्हणून ह्या वाक्यात क्रियापदाचा काळ बदलावा लागेल. रिपोर्टेड स्पीचमधील वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, तर इनडायरेक्ट स्पीच करताना ते सिंपल पास्ट होईल. म्हणून गेट्स अपचा गॉट अप म्हणजे भूतकाळ करावा लागेल व पुढील उर्वरित वाक्य जसेच्या तसे. मग वाक्य असे बनेल, रीता टोल्ड जयेश दॅट मीना गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग, फुल स्टॉप. तर आता दुसरं वाक्य आपण पाहूयात. गणेश सेड टू नीता, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम वॉटरिंग द प्लांट्स नाव, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, फुल स्टॉप. आता ह्या वाक्यात गणेश कर्ता व नीता कर्म आहे, बरोबर. सेड ह्या रिपोर्टिंग व्हर्बला कर्म आहे म्हणून टोल्ड वापरू. तर वाक्य गणेश टोल्ड नीता. वाक्य जोडण्यासाठी दॅट हे कंजंक्शन वापरूयात. रिपोर्टेड स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्त्यानुसार बदलते. मग ह्या वाक्यात गणेश कर्ता आहे म्हणून ही. व विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टेड स्पीचमधील वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे आहे, मग ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदलेल. म्हणून ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स व नावचा देन करावा लागेल. मग वाक्य असे बनेल इनडायरेक्ट स्पीचमध्ये, गणेश टोल्ड नीता दॅट ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स देन, अशा पद्धतीने. तर आता तिसरं वाक्य आपण पाहू. आय सेड, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, इट इज ट्रू. तर ह्या वाक्याचे आता आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच बनवूयात. आय सेड, सेड या रिपोर्टिंग व्हर्बला कर्म नाही म्हणून सेडचा सेडच. कॉमा व अवतरण चिन्ह काढून दॅट हे कंजंक्शन वापरू. रिपोर्टेड स्पीचमधील तृतीय पुरुषवाचक सर्वनामे बदलत नाहीत म्हणून इटचा इट व रिपोर्टेड स्पीचमधील क्रियापदाचा काळ बदलावा लागेल. इटचा वाज होईल
व विद्यार्थी मित्रांनो मग वाक्य असे बनेल इनडायरेक्ट स्पीचमध्ये, आय सेड दॅट इट वॉज ट्रू. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतात. आता आपण पुढील वाक्याचा जो प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, दुसरा प्रकार आपण प्रश्नार्थक वाक्य हा शिकूयात. बघा तर त्याच्यात प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार आहेत, एक WH क्वेश्चन्स व दुसरा व्हर्बल क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो WH क्वेश्चन्स प्रश्नार्थक सर्वनामे किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषणांनी सुरू होणारे प्रश्न व व्हर्बल क्वेश्चन्स सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होणारे प्रश्न. त्याचे प्रश्नार्थक वाक्याचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम आपण शिकूयात. प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना सेड किंवा सेड टू ह्या रिपोर्टिंग व्हर्बचा लोप करून आस्क किंवा इन्क्वायरचा वापर करतात. प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार इनडायरेक्ट स्पीच करतात. प्रश्नचिन्हांचा लोप करून शेवटी पूर्णविराम देतात. व्हर्बल क्वेश्चन असेल तर स्वल्पविराम व अवतरणचिन्हे काढून इफ किंवा वेदरचा वापर कंजंक्शन म्हणून करतात. WH क्वेश्चन असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना स्वल्पविराम व अवतरणचिन्हे काढून त्या प्रश्नामध्ये सुरुवातीला वापरलेल्या WH वर्डचा कंजंक्शन म्हणून वापर करतात. प्रश्न होकारार्थी असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना डू, डज, डीड ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा लोप करतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण WH क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू. त्यात पहिलं सेंटेन्स, राम सेड टू हिरल, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हेअर आर यू गोईंग, क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कम्प्लीट. आता ह्या वाक्याचे आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करूयात. तर बघा ह्या वाक्यात राम हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे व हिरल ही ऑब्जेक्ट कर्म आहे. तर विद्यार्थी मित्रांनो WH क्वेश्चनमध्ये डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना प्रश्नार्थक वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड वापरतात. त्यानुसार मग राम आस्क्ड हिरल प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार इनडायरेक्ट स्पीच करू. व विद्यार्थी मित्रांनो वाक्य जोडण्यासाठी WH क्वेश्चनमध्ये सुरुवातीला वापरलेल्या WH वर्डचा कंजंक्शन म्हणून वापर करू. व म्हणून या ठिकाणी आपण स्वल्पविराम व अवतरणचिन्हे काढून व्हेअर हे कंजंक्शन आपण वापरू. व रिपोर्टेड स्पीचमधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, रिपोर्टेड स्पीचमधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? यू. तर हे रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्मानुसार बदलते. काय? रिपोर्टेड स्पीचमधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम हे रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्मानुसार बदलते. मग या ठिकाणी हिरल कर्म आहे म्हणून त्यानुसार ते शी घेऊ. आता रिपोर्टेड स्पीचमधील प्रश्न हा प्रेझेंट कंटिन्युअसचा आहे व तो इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट कंटिन्युअसमध्ये बदलेल. म्हणून रिपोर्टेड स्पीचमधील क्रियापद आरचे वाज व गोईंग जसेच्या तसे व शेवटी प्रश्नचिन्ह व डबल अवतरण चिन्ह काढून फुल स्टॉप. ह्या पद्धतीने इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे प्रश्नार्थक वाक्याचे WH क्वेश्चनचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतात. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरं वाक्य, द बॉय सेड टू मी,
कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा हाऊ आर यू क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता ह्या वाक्याचे आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू. तर विद्यार्थी मित्रांनो, द बॉय सेड टू मी, तर त्यानुसार सेड टूच्या जागी आपण आस्कचा वापर करू. आस्क्ड. तर वाक्य असे बनेल, द बॉय आस्क्ड मी. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे WH क्वेश्चनमध्ये सुरुवातीला वापरलेल्या WH वर्डचा कंजंक्शन म्हणून वापर करतात, म्हणून आपण या ठिकाणी हाऊचा वापर वाक्य जोडण्यासाठी कंजंक्शन म्हणून करू. व विद्यार्थी मित्रांनो, आता या वाक्याच्या आपण विधानार्थी वाक्यानुसार आर यूचा यू आर होईल. म्हणून रिपोर्टेड स्पीचमधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम यू, तर हे रिपोर्टेड स्पीचमधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्मानुसार बदलू. आता या ठिकाणी कर्म आहे मी, आणि म्हणून मीनुसार किंवा मी हा आय मध्ये बदलेल. मीच्या जागेवर या ठिकाणी यूच्या जागेवर या ठिकाणी आय येईल, बरोबर. आणि आरचा वाच होईल. शेवटी क्वेश्चन मार्क आणि डबल अवतरण चिन्ह काढून फुल स्टॉप या पद्धतीने. आता विद्यार्थी मित्रांनो, तिसरं वाक्य, अनिता सेड टू अनिल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा हू आर यू क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. त्याच पद्धतीने जशी आपण सुरुवातीला दोन वाक्य पाहिलीत त्या पद्धतीनेच याचं सुद्धा डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू. अनिता आस्क्ड अनिल, वाक्य जोडण्यासाठी हू हे कंजक्शन. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आर यूचा होणार यू आर. विधानार्थी वाक्य त्याचा आपण बदलू. तर विद्यार्थी मित्रांनो, यू आर. आता रिपोर्टेड स्पीचमध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम हे रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्मानुसार. आता या ठिकाणी कर्म आहे अनिल, आणि अनिल हा पुल्लिंगी आहे, मस्क्युलाइन जेंडर आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण घेऊ ही, बरोबर. आणि शेवटी आरचा वाज होईल व फुल स्टॉप अशा पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपण WH क्वेश्चनचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर पाहिले. आता आपण व्हर्बल क्वेश्चनचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करूयात. त्यात पहिला प्रश्न, शी सेड टू मी. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याला सुरुवात करण्याआधी नियम आहे, डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना व्हर्बल क्वेश्चनमध्ये इफ किंवा वेदरचा वापर कंजक्शन म्हणून करतात. ठीक आहे. तर आता आपण पहिला सेंटेन्स पाहूयात. शी सेड टू मी कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा इज ही ॲट होम टुडे क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता नियमानुसार शी सेड टू मीच्या जागी आपण या ठिकाणी सेड टूच्या जागेवर आपण या ठिकाणी आस्क्ड वापरू. शी आस्क्ड मी, व अगोदर सांगितल्याप्रमाणे व्हर्बल क्वेश्चनमध्ये डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना इफ किंवा वेदरचा वापर कंजक्शन म्हणून करतात, म्हणून आपण या ठिकाणी इफचा वापर कंजक्शन म्हणून करू. शी आस्क्ड मी इफ, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता रिपोर्टेड स्पीचमधील तृतीय पुरुषवाचक सर्वनामे बदलत नाहीत, म्हणून हीचा ही, ईचा आपण या ठिकाणी वॉच केला, ॲट होम, व शेवटी टुडेच्या ऐवजी दॅट डे, व क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून फुल स्टॉप अशा पद्धतीने. मग वाक्य असे बनेल, शी आस्क्ड मी इफ ही वॉज ॲट होम टुडेच्या ऐवजी दॅट डे. डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना अशा पद्धतीने. आता दुसरं वाक्य, प्रणाली सेड टू सचिन कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आर यू हॅपी टुडे क्वेश्चन मार्क व डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता ह्या वाक्याचे आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करूयात. प्रणाली सेड टूच्या जागी आस्क्डचा वापर करू. आस्क्ड, प्रणाली आस्क्ड सचिन. इफचा वापर कंजक्शन म्हणून करूयात.
आता या ठिकाणी रिपोर्टेड स्पीचमध्ये किंवा रिपोर्टेड स्पीचमधील जे वाक्य आहे ते आपण विधानार्थी वाक्य बनवूयात. आर यूचा यू आर होईल, म्हणून रिपोर्टेड स्पीचमधील द्वितीय पुरुषवाचक जे सर्वनाम आहेत ते रिपोर्टिंग वर्बच्या कर्मानुसार, व या ठिकाणी कर्म आहे विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग वर्बचं सचिन, व सचिननुसार आपण घेऊयात ही, कारण तो मेल आहे म्हणून. व आरचा होईल वाज, हॅपी आता टुडेच्या ऐवजी आपण दॅट डे वापरूयात, व शेवटी पूर्णविराम. मग वाक्य असे बनेल, प्रणाली आस्क सचिन इफ ही वॉज हॅपी दॅट डे, शेवटी पूर्णविराम. आता तिसरं वाक्य, तिसरं सेंटेन्स, मानसी सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा एम आय कुकिंग नाईस फूड, क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. या वाक्याचं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू. मानसी सेडच्या ठिकाणी आपण मानसी आस्क्ड वाक्य जोडण्यासाठी इफ हे कंजक्शन, एम आयचा आय एम करू, व त्यानुसार रिपोर्टेड स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आय हे रिपोर्टिंग वर्बच्या कर्त्यानुसार बदलते, म्हणून या ठिकाणी कर्ता आहे मानसी, म्हणून आपण घेऊयात शी. एमचा वाज, व उर्वरित वाक्य जसेच्या तसे, कुकिंग नाईस फूड. तर विद्यार्थी मित्रांनो वाक्य असे बनेल वर्बल क्वेश्चनचे याचे डायरेक्ट स्पीचमध्ये डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये, मानसी आस्क्ड इफ शी वॉज कुकिंग नाईस फूड, या पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यात WH क्वेश्चन व व्हर्बल क्वेश्चन आणि ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य यांचे आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम अभ्यासलेत. थँक्स विद्यार्थी मित्रांनो.